2 ऑगस्टला रायगडमध्ये मोठ्या घडामोडी घडणार आहेत, त्या संदर्भात काय सांगाल? 2 ऑगस्टला राज्याचे लोकप्रिय कणखर प्रशासनावरती प्रचंड पकड असणारे नामदार अजितदादा हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहे. माणगाव शहरामध्ये सुद्धा राजकीय शैक्षणिक उपक्रमाचे कार्यक्रम आहेत. रायामध्ये सुद्धा काही कार्यक्रम आहेत आणि नंतर अलिबागमध्ये सुद्धा काही राजकीय कार्यक्रम त्या ठिकाणी आहेत. असा भरगच्च कार्यक्रम अजितदादांचा 2 तारखेला रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असताना होणार आहे. साहेब, दैनिक सामनातनं काल 8 मंत्र्यांना कुठेतरी डच्चू मिळणार असल्याची बातमी पसरलेली आहे आणि त्याच्यामध्ये अनेक मंत्र्यांची नावं आहेत. कुठेतरी सुरू असलेल्या राजकीय मंत्र्यांच्या ज्या कुरघोड्या आहेत त्या समोर आल्यामुळंच हा कदाचित प्रकार समोर आल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे मुख्यमंत्रीसुद्धा या संदर्भात निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहे. एक असं आहे की या सगळ्या ज्या काही वेगवेगळ्या वाहिन्यांच्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या बातम्या त्यात काय फारसं तथ्य असं मला स्वतःला काय वाटत नाही. संजय राऊत साहेब रोज सकाळी 9 वाजता नवीन काही ना काहीतरी ज्याला आपण ग्रामीण मराठी भाषेमध्ये म्हणतो ते काहीतरी पिलू सोडत असतात आणि ते दिवसभर सतत कसं चालू राहील त्यांची छबी आणि त्यांचं दिवस ते सकाळचं डायलॉग पत्रकारांचा संवाद याची ते खबरदारी घेत असतात. त्यामुळे सनसनाटी बातमी देणं हा अलीकडच्या कालावधीमध्ये विधानसभेमध्ये पराजय झाल्यापासून राऊत साहेबांचं दररोजचं काम त्या ठिकाणी राहिलेलं आहे. त्यापेक्षा त्याच्यामध्ये काय फार गंभीर अशातला का भाग नाही. जरूर माननीय मुख्यमंत्री दिल्लीत आले होते, माझी त्यांची महाराष्ट्र सदनमध्ये भेट त्या ठिकाणी झाली आणि त्याच्यातून दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्यासाठी अनेक नवीन काय आणता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक नेत्यांच्या गाठीभेटी त्या ठिकाणी घेतल्या. जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये JNUमध्ये छत्रपती शिवरायांच्या वरचं असलेलं अध्यासन त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलं. अनेक बाबी त्या ठिकाणी कवी कुसुमाग्रजांच्या मराठी भाषेवरचं असलेलं प्रभुत्व लक्षात घेता तेही त्या ठिकाणी अध्यासन सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला. अशा महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टिकोनातून काही बाबी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा दिल्लीचा दौरा होता. काल दादांची आणि माझीसुद्धा पुण्यामध्ये भेट झाली. त्यामध्ये सुद्धा या भवितव्याच्या कालावधीमध्ये काय करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही चर्चा त्या ठिकाणी केली. त्याच्यामुळे ते काही मंत्रिमंडळ फेर असणं, काही वगळणं, काही येणं जाणं असा काही विषय असेल असं मला स्वतःला काय वाटत. तर युनेस्कोच्या जागतिक यादीमध्ये ज्या 12 किल्ल्यांचा समावेश करण्यात आलेला आहे तो रायगडप्रमाणे इतर किल्ल्यांचं देखील संवर्धन आणि रोल मॉडेल बघून त्यांचं संवर्धन करणं गरजेचं आहे. काल छत्रपती संभाजीराजे यांनी महाडमध्ये पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात माहिती दिली. म्हणजे एकंदरीत आपण जर संवर्धन आणि जतन या किल्ल्यांचं जर केलं नाही तर पुन्हा युनेस्को या यादीतल्या ज्या किल्ल्यांची नावं आहेत ती काढू शकते. एक असं आहे की स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला हा अवघ्या महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा अभिमान आहे. 17व्या लोकसभेत 18व्या लोकसभेमध्ये मी सातत्याने पंतप्रधान महोदयांकडे मागणी केली होती की रायगड किल्ल्याचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये युनेस्कोच्या मार्फत व्हावा. राज्य सरकारने सगळेच महाराजांचे किल्ले हे त्याच्यामध्ये समाविष्ट केले. भारत सरकारने त्याच्या वतीमध्ये ज्याला आपण म्हणतो विशेष पाठपुरावा केला. पंतप्रधान महोदयांचे आभार मानले पाहिजे. तेव्हा त्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये रायगड किल्ला आणि छत्रपती शिवरायांचे 11 किल्ल्यांचा समावेश त्या ठिकाणी झाला आहे. स्वाभाविक सरकारची जबाबदारी राहीलच, कारण ज्यावेळेला देशभरातले जगभरातले इतिहासप्रेमी संशोधक येतील रायगड किल्ला पाहण्यासाठी जगभरातले संशोधक खूप आतुरलेले आहेत. पण ज्यावेळेला वर्ल्ड हेरिटेजमध्ये त्याचा समावेश होतो त्यावेळेला त्याचं आणखीन त्याची व्याप्ती किंवा त्याचा प्रसार वाढत असतो. अशा वेळेला ते गड किल्ले संवर्धन करणं, ज्या पद्धतीने बांधले गेले त्याच धर्तीवरती करणं सरकारचं काम राहील. सरकार ते नक्कीच करेल आणि मला विश्वास आहे की अनेक वर्षाच्या प्रदीर्घ पाठपुराव्याच्या नंतर ज्या वेळेला जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये नाव आलं ते घालवण्याचं काम कधीही सरकारच्या माध्यमातून होणार नाही. आम्ही जागरूक लोकप्रतिनिधी ते कायम टिकावं, अधिक मोठ्या प्रमाणावर ते व्हावं याचाच प्रयत्न करू. फ्रेंडशिप डेच्या संदर्भात आपण विरोधकांना काय सल्ला द्या? जागतिक मैत्री दिनाच्या निमित्ताने मी एवढंच सांगेन, कारण माझी तर सर्वांजवळच मैत्री आहेच. सौहार्दाचं नातं असतं. राजकारणामध्ये मतमतांतर असू शकतात. काही वेळेला राजकीय सिद्धांतावरनं कदाचित एकमेकाचे राजकीय आम्ही प्रतिस्पर्धी असू शकतो. व्यक्तिगत पातळीवरती मी तर सर्वांची मैत्री सतत जपन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याच्या माध्यमातून माझ्या सर्वांनाच मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आहेत. कारण मैत्री हाच माणसाच्या आयुष्यातला एक सर्वात मोठा अनमोल ठेवा आहे असं मी सतत माझ्या जीवनामध्ये मानत आलो. प्रत्येकाने तीच मैत्रीचं ठेवा जतन करण्याचा प्रयत्न करावा असंच मला वाटतं. माझ्या सर्वांनाच या
जागतिक मैत्री दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.